शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. मंडळी मी आता जे आहे पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर मी आता ज्या गावात आलो तर तिथं आंब्याची शेती आहे. तर त्या आंब्याची शेती कशी केली जाते, त्या 14 एकर शेतीमध्ये आंबा केलेला आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आंबा शेती कशी करावी ही माहिती भेटणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला आंबा शेतीविषयीची अधिक माहिती भेटेल. तर हा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. मंडळी तुमचं चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर मित्रांनो आता आपण आहे आंब्याच्या शेतीमध्ये. जसं जसं उन्हाळा लागतो तसं तसं आंब्याची चाहूल लागते. तर आंब्याच्या फार्ममध्ये मी आलोय. 14 एकर आंबा शेती केलेली आहे यांनी. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही शेती कशी केली जाते आणि यामध्ये ते कसे यशस्वी झालेत. तर नमस्कार. नमस्कार. तुझं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आहे विष्णू महादेव मातेरे. मला बाळासाहेब मातेरे या नावाने ओळखतात. शिंदू ॲग्रो आमच्या मंडळीला शेतीची आवड असल्यामुळे तिच्या नावाने शिंदू ॲग्रो म्हणून हा फार्म आम्ही ओपन केलेला आहे. हे मुक्काम पोस्ट चिंचोशी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. पिंपरी चिंचवडपासून साधारणतः 25 किलोमीटरच्या अंतरावरती हे आमचं फार्म आहे. आता तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण जुनी 11वी झालेली आहे. आता इथं किती एकर टोटल शेती आहे तुम्हाला? ह्या ठिकाणी एकूण 16 एकर जमीन आहे. 16 एकरमध्ये आम्ही 14 एकरमध्ये पूर्ण आंब्याची बाग केलेली आहे. 2 एकरमध्ये काही नारळाची झाडं लावलेली आहेत आणि जनावरांना खाण्यासाठी मका, शेवगा अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आता इथं पाण्याचं नियोजन कसं आहे? हे पाण्याचं नियोजन कसं आमचं समोरून गेलेलं आहे. कॅनल गेलेलं आहे. मामासकडचं कॅनल गेलेलं आहे. नंबर 2 आमच्या इथं बोर घेतलेलं आहे. पूर्वी बोरला भरपूर पाणी आहे आणि विहीर आहे आणि शेजारी शेततळं केलेलं आहे. याच्यामधनं पाण्याचं सगळे नियोजन केलं जातं. इथं पूर्ण टोटली ॲटोमायझेशन पूर्ण टोटली केलेलं आहे. म्हणजे पाणी एक थेंबर सुद्धा व्हायला घालत नाही आहे. पूर्ण पाणी ॲटोमायझेशन थ्रू ठिबक पद्धतीमध्ये सिंचन योजना केलेली आहे. पूर्ण म्हणजे टोटली तुम्ही पाण्याचं नियोजन सिंचन जे आहे पद्धत ऑटोमॅटिक पाणी ते दिलं जातं आणि त्यामध्ये तुम्ही ठिबक सिंचन वापरले. ठिबक सिंचन. आता इथं बघितलं तर ही जमीन आम्ही बघताना सगळी जमीन महाराणाची आहे, शेजारी डोंगर आहेत. तर ह्या जमिनीत तुम्ही हेच पीक का निवडलं, दुसरं कोणतं का निवडलं नाही? आंबा शेतीच करायचं का निवडलं? आंबा शेती करण्याचं एक की ते ह्या ठिकाणी जी जमीन आहे ही फळबागाला चांगली उपयोगी आहे. बरोबर. मुरमाड जमीन आहे. फळबाग या ठिकाणी चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि याचं सगळं नियोजन आमचे जे मित्र आहेत शिवाजी मिंडे म्हणून जे आमचे ॲग्रिकल्चर कन्सल्टंट आहेत, मित्र आहेत आमच्या जवळचे, त्यांनी या पद्धतीमध्ये मला आंबा करा ह्या पद्धतीने आम्हाला सुचवलं गेलेलं आहे. आता किती एकर सगळा आंबा आहे आणि बाकीचं काय काय? 14 एकर आमचं टोटली क्षेत्र आंब्यासाठी ठेवलेलं आहे. आंब्याच्या याच्यामध्ये एकूण टोटली आमच्या इथं 500 नारळाची झाडं आहेत. 1100 झाडं मोहगनीची आहेत. नंतर शेवग्याची 200 झाडं आहेत आणि कंपाऊंड म्हणून सगळं शेताला आम्ही बांबू लावलेला आहे. 5 फुटामध्ये सगळीकडे बांबू लावला आहे. मागच्या वर्षी तर साधारणतः 2-3 वर्षामध्ये बांबू लावले. त्याचा कंपाऊंड म्हणून उपयोग येऊन आणि दरवर्षी आम्हाला बांबूचं उत्पन्न पण चालू होईल ह्या उद्देशाने केलेलं आहे. बरं. आता एवढ्या झाडं लावलेत, तुम्हाला इथं भरपूर ऑक्सिजन मिळत असेल. आता सिटीत पण तुम्ही राहता आणि इथं, तर त्याविषयी काय सांगा? ऑक्सिजन म्हणजे आपल्याला इथं जेवढा ऑक्सिजन मिळतोय हा ऑक्सिजन कुठंच मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे पर्यावरणाचं पण आपण स्वीकार केलेला आहे. पर्यावरणासाठी पण झाडाचा उपयोग आपण केलेला आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण एकूण टोटली 6 ते 7 हजार झाडं लावलेली आहेत सगळे. आता हे तुम्ही सगळे नियोजन करत असताना यामध्ये आंबा शेती तुम्ही निवडली, त्यामध्ये टोटल किती झाडं आहेत आणि ती कोणत्या कोणत्या व्हरायटी, कोणत्या कोणत्या जाती लावल्यात? या ठिकाणी आपण टोटली 4000 केसर आंबा आहे, 500 राजापुरीचा माल आहे आणि 2-4 झाडं तोतापुरी आहे. त्याच्यानंतर हापूसची काही झाडं आहेत. अशी काही झाडं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला. यासाठी टोटल सुरुवातीला कशा निवड केली, काय काय अडचणी आल्या आणि ही शेती करताना तुम्हाला ह्यामध्ये जे आतापर्यंत आलेला अनुभव त्यापैकी तुम्ही काय काय सांगाल? आता याच्यामध्ये कसं होतं की मला काय एवढं शेतीमधलं ज्ञान नव्हतं, पण एक आवड म्हणून आम्ही या ठिकाणी केलेली आहे की झाडाचं एक भविष्यामध्ये आपल्याला झाडं जगवली पाहिजे झाडाचं, म्हणून आपण हे आवड म्हणून केलेली आहे. आणि आवड करता करता याच्यामधनं आपण कमर्शियल पण यूज बघितलेला आहे किंवा आंब्यासाठी सगळं आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये आम्ही संपूर्ण टोटली आंबा केलेला आहे. याच्यामध्ये रासायनिक कुठले हे नाही आहे. आमच्याकडं गिर जातीच्या गाय आहेत, साहिवाल जातीच्या गाय आहेत, त्यांची सगळी स्लरी आपण सगळे बेडवरती टाकत असतो. त्याच्यानंतर आपण
जीवामृत तयार केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे जीवामृत आपण देत असतो. आणि त्याच्यानंतर कडुलिंबाची पेस्ट किंवा हे करत असतो. हे सगळं टोटली ऑर्गॅनिक केलेलं आहे की आपल्याला कसं आहे की आपल्याला ऑर्गॅनिक माल आपले लोक खाऊ हे अशी माझी इच्छा आहे. आता तुमच्या शेतातला सगळा जो माल तयार होतोय, आंबे असतील, नारळ असतील, जे सगळे फळ असतील, फ्रूट असतील, भाजीपाला असतील, ते सगळं तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेलं आहे? 100% ऑर्गॅनिक आहे. रासायनिक काही नाही आमचं इथं. त्याचं काय कारण? ऑर्गॅनिक कडे कसं काय वळाला? ऑर्गॅनिक म्हणजे रासायनिक मुळे आता वेगवेगळ्या पद्धतीचे रोग वाढलेले आहेत. आणि चांगलं ऑर्गॅनिक करणं म्हणजे एक आपल्याला ते परमेश्वराने बुद्धी दिली किंवा चांगलं लोकांना खायला घाला. बरोबर. हा सगळ्यात आमचा इच्छा आहे. आम्ही कुठलाही माल हा एक्सपोर्टला किंवा याला पाठवत नाहीये. आपल्या इथलच्याच लोकांना हे करतात. आपले लोक पण एक्सपोर्टपेक्षा पण जास्त पैसे देतील, पण चांगला माल त्यांना खायला देणं हे माझं तत्व आहे. बरं. ऑर्गॅनिक कडे तुम्ही ज्यावेळेस वळाला त्यावेळेस रासायनिक खत आणि त्यामध्ये काय काय डिफरन्स होता असं तुम्हाला जाणवलं? नाही, पूर्वीच्याला मी रासायनिक खत ह्या जमिनीमध्ये जशी जमीन घेतली या ठिकाणी रासायनिक आम्ही बिलकुल वापरलेलं नाहीये. कधीच नाही वापरलेलं. तुम्ही डायरेक्टली डायरेक्ट ऑर्गॅनिक चालू केलंय. मग तुम्हाला आता ऑर्गॅनिक ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं, तुम्ही आता ते फ्रूट वगैरे खाताचं, तर त्यामध्ये काय बदल जाणवला का की नॅचरल जे असतं ते? आणि नाही, नॅचरल याच्यामधली जी टेस्ट असते ती वेगळीच आहे. जो खाणारा ग्राहक आहे किंवा खाणारी जी माणसं आहेत तो नॅचरल आंबा खाल्ला की परत तो रासायनिककडे वळणार नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की एकदा जर केसर खाल्ला तर तो हापूसकडे वळणार नाही, एवढी आम्हाला खात्री आहे. आता सगळे तुमच्याकडे केसरच आंबे आहेत? सगळे केसर. आता साधारणपणे आता तुम्ही एवढी बाग लावलेली आहे, तर एका झाडापासून किती उत्पन्न भेटतं तुम्हाला? एका झाडापासून साधारण 9,000चं उत्पन्न मिळतं. 30 किलो आंबा मिळतो आणि त्यातला निम्मा आम्ही खर्च पकडतो. काय रेट वर्षभर विकता मग? साधारणतः 300-400 रुपयाच्या आसपास जातो माल किलो. बर. मग साधारणपणे 50% तुम्हाला यातून नफा मिळतो, म्हणजे 9,000च्या 50%. 50% नफा. आता हे जे तुम्ही केलेलं आहे ह्याला जास्त खर्च तुम्हाला कशामध्ये जाणवतो? हा स्टार्टिंगला जो आम्हाला जो खर्च झालेला आहे, ठिबकला पण आम्हाला सगळ्यात जास्त खर्च झालेला आहे. बेड बनवणे, रोपं आणणे, त्याच्यानंतर खतं पहिल्या स्टार्टिंगला टाकणे वगैरे, याच्यासाठी जो पहिला जो खर्च झाला तो प्रचंडच खर्च झाला. खतं काय टाकत होता सुरुवातीला? स्टार्टिंग शेणखत आणि लिंबू पेंट. ऑर्गॅनिकच सगळं? ऑर्गॅनिक मध्ये. आता हे जे झाड लागवड केली त्यानंतर किती वर्षांनी याला फळ येतं? लागवड केल्यानंतर पहिल्यांदा 3 वर्षांनी फळं लागली, पण आम्ही ती धरली नाही, ते मोहर काढून टाकले. 4 वर्षानंतर आम्ही फळं कंटिन्यू धरायला लागलो. मग 4 वर्षापर्यंत ह्याची निगा कशी राखता तुम्ही? 4 वर्षामध्ये पूर्ण टोटली बेड करून त्याच्यावरती खत ठिबकने सगळी टोटली पाण्याची ड्रीप पद्धतीने वगैरे, नंतर गवत वगैरे काढणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याची निगा व्यवस्थित ठेवावं लागते. म्हणजे तुम्ही रोपं लावल्यापासून ते झाड मोठं होईपर्यंत त्याची पूर्ण काळजी घ्या? पूर्ण, जसं बारक्या पोराची काळजी आपण मोठं होईपर्यंत तशी ते काळजी करावं लागते त्याची. आता हे झाडं जे तुम्ही लावलेले आहेत सगळी रोपं त्याची कुठून आणली, कशी आणली? ही रोपं आम्ही साताऱ्याला आमचे बाबर म्हणून एक काही रोपं जे आहेत श्रीगोंद्यावरनं काही आणलेली आहे. आणि साताऱ्याला बाबर म्हणून आहेत, गजानन बाबर म्हणून, त्याच्याकडून आणलेली होती. गणेश बाबर म्हणून त्याच्याकडून आणली होती. त्यावेळेस काय रेटने तुम्हाला भेटले? त्यावेळेस मला जी रोपं मिळाली होती साधारणतः 70-60 हजार पैसे मिळाले रुपयाने. मग आता हे तुम्ही सगळं नियोजन केलेलं आहे, आता हे सगळं तुम्ही शेती आंब्याची करता, तर तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला नवीन कोणाला आंब्याची शेती करायची असेल तर तुमचा सल्ला काय असेल त्यामध्ये, की काय करावं त्यामध्ये? नाही, त्यांनी आंबा पिकवण्यामध्ये काय नाही, फक्त मार्केट बघणं फार महत्वाचं आहे ना. बरोबर. मार्केट जर मिळालं चांगलं, मार्केट जर तुम्ही जर चांगलं प्रॉफिट केलं तर तुम्हाला 2 पैसे चांगले मिळू शकतात त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे तुम्हाला तर जवळ पुणे असल्यामुळे तुम्हाला हे मार्केट हे जवळ आहे, पिंपरी जवळ आहे, पुणा जवळ आहे, पुण्यामुळे त्याच्यामुळे बाजार मिळू शकतो. तुम्ही कसं विक्रीचं नियोजन कसं? विक्रीचं कसं आहे की आम्ही घरीच विक्री करतो, कारण मी पूर्वी 70-75 साली भाजी धंदा करत होतो. अरे बापरे. त्यामुळे शेतकऱ्याचा माल कसा विकला जातो हे आपल्याला पूर्ण ज्ञान आहे. तर त्याच्यामुळे आपण घरी आमचं निगडी प्राधिकरणामध्ये मी राहतो, तिथं घरापाशी स्टॉल लावतो. आम्ही दोघं नवरा बायको वगैरे सगळं टोटल इथं माल घेऊन येतात आणि तिथं आरामशीर आम्ही विकत बसतो. आणि प्रत्येक ठिकाणी आमचे काही ठराविक ठरलेल्या 3 वर्षापासून आमच्याकडे काही ठराविक ठरलेले गिरायक आहेत. बरोबर. ते घेऊन जातात माल. वर्षाला साधारणपणे किती टन तुम्ही माल विकत असाल? साधारणतः 20 टन माल जातो वर्षाला. वर्षाला. ओके. आणि
तुम्ही आपण जेव्हा बोलतात ना, तुम्ही काय काय माल वाटता पण असं सांगतात हा, ते साधारणतः कसं होतं की आपण काही स्टार्टिंगला आहे आळंदीमध्ये पोरांना जे आहेत शाळेची पोरं जे असतात, अपंग पोरं असतात किंवा शाळेमध्ये इथं वारकरी संप्रदायाचे काही लोक आहेत आळंदीमध्ये वगैरे, तिथं आपण एक साधारणतः 3-4 टन माल व्हायला जातो, म्हणजे मी वाटला जातो. आता हे सगळं बघण्यासाठी किती कामगार आहेत मग? इथं एक साधारणतः 2 जोड्या आहेत आमच्या. बरं, त्यांना किती पेमेंट देतात? 2 जोड्या आहेत, त्यांना साधारणतः 20,000 रुपये जातात. आणि आमचा राजू हत्ती म्हणून आहे, त्यांनी सगळी टोटली डेव्हलपमेंट केलेली आहे, त्याला 30-35,000 पगार देतो आम्ही. आता हे सगळं नियोजन तुम्ही केलेलं आहे, याची आयडिया कुठून आली की तुम्ही आधुनिकीकरण सगळं तुम्ही स्ट्रक्चर जे केलेलं आहे पूर्णपणे? तुमच्या भागात बघितलं तर तुमचं आधुनिक शेती आहे पूर्णपणे, म्हणजे ड्रिपद्वारे पाणी देणं, त्यानंतर स्लरीचा वापर करणं, त्यानंतर तिथं तुम्ही बरोबर हे सगळं जे केलेलं आहे तर ते नाही हे केलं. आणि त्यामुळे सांगितलं ना, आमचं शिवाजी मेंढे म्हणून जे आमचे जे मित्र आहेत, यांनी बऱ्याच ठिकाणी असे कन्सल्टन्सी केलेली, ते आमच्या गावालेच आहेत, ते BSc ॲग्री झालेले. त्यांनी ह्या सगळ्या कल्पनेतून मला बऱ्याचशापैकी ज्ञान दिलं आणि ते कायम आपल्याला एक नवीन आयडिया सुचवतात. आता बाग ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्ही झाडात ते कशी धरली जातात रोप, हे जे मोहर येतो ते ऑटोमॅटिकली येतो, कसं असतं नेमकं? नाही, मोहर येतो साधारणतः थंडीच. पावसाळ्यामध्ये आम्ही काय करतो, आता माल काढून झाला की झाडाची छाटणी करावी लागते. छाटणी झाली की त्याला खतं वगैरे बाकी जे आहेत, लिंबोनी पेंट वगैरे, ते खतं टाकली जातात. आणि एकदा पाऊस चालू झाला की परत आम्ही पाणी देत नाही. पाऊस संपल्यानंतर याला ताण देतो डायरेक्टली, म्हणजे पाणी द्यायचं नाही पूर्णपणे. आणि ज्यावेळेस थंडी जास्त पडते त्या टायमाला मोहर फुटायला सुरुवात होते. म्हणजे साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या सुमारास मोहर येतो आणि मग साधारणतः 4 महिन्यामध्ये फळायला सुरुवात होते. आता मोहर काय काय ऑटोमॅटिकली गळतो, तर त्यासाठी काय तुम्ही करता? साधारणतः 60 ते 70% मोहर गळतो आणि 30% राहतो. मग ते न गळवणे त्यासाठी काय उपाय असतात का? नाही, त्याला काय नॅचरल येते, नैसर्गिक येते. तुम्ही ते काय करत नाही, जेवढं नॅचरल राहील तेवढेच तुम्ही आंबे त्याची धरता नॅचरल. तुम्ही आता बाजारामध्ये आधी बाग लावायच्या आधी येणारे बाहेरचे आंबे पण खाल्ले असतील, म्हणजे रासायनिक आणि हे पण, ह्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? नाही, याच्यामध्ये जो आपण ऑर्गॅनिक माल जे आहे हा सगळ्यात चांगला माल आहे. म्हणजे आम्हाला एवढी खात्री की आता आमच्याकडे काही कस्टमर जे आहेत ते आंबे घेऊन जातात घरी, मस्तपैकी पोत्यावरती त्यांना आडी कशी लावायची ते शिकवले, कच्चा माल, आणि त्याचा गर काढतात. गर काढून ते फ्रीजरमध्ये ठेवतात, वर्षभर त्याचा आनंद लुटतात आंब्याचा. तसं लुटता येतो? हो, गर काढायचा, गर काढून आपण फ्रीजरमध्ये पॅक करून ठेवून द्यायचा. पॅक पिशव्या येतात एअर पॅकच्या, त्या पिशव्यामध्ये काढायचा आणि ठेवून द्यायचा. किती वर्ष ते राहतं? साधारणतः वर्षभर राहतो ना मला. ओके, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण, जेव्हा काय सणावारीला आंबा आपण बाहेरून जे काय आणतो टीन मध्ये, ते आणण्यापेक्षा आपलं ते काढायची एक पिशवी, बरोबर, घरच्या घरी वगैरे करून आमरस वगैरे करून. ओके, आता हे जे तुम्ही सगळं नियोजन केलेलं आहे, आता तुम्ही किती यातून उत्पन्न मिळवता? उत्पन्न हा आम्ही धरलेला नाही. शेतकऱ्याला कुठल्याही मालामध्ये उत्पन्न मिळत नाही. शेतकऱ्याला कुठेही असा प्रॉफिट हा झालेला मी बघत नाही. ज्याला शेत आपलं घर प्रपंच चालतो, याच्यामध्ये चालतं, याच्यामध्ये फार आनंदामध्ये राहतो. स्पेशली जास्त तुम्ही फोकस उत्पन्नाकडे? अजून मी त्याचा फोकस केलेला नाहीये. आता हे करण्याचा उद्दिष्ट काय होता? एक आनंद, सगळ्या लोकांना मिळून घेणं, त्यानंतर आपले मित्रमंडळी असतील, काही हे असतील, आणि जे आंबे खातात त्या लोकांकडून जो आनंद मिळतो आपल्याला, त्याच्यामध्ये आपलं पोट भरतं. बरोबर. तुम्ही इथं जे तुमच्या शेतात तयार झालेले आंबे ऑर्गॅनिक आहेत ते हाय असे तुम्ही पुढे देता, त्यातून त्यांना जो आनंद मिळतो ते तुम्हाला, त्यामुळे तुम्ही हे पुढे चालवत राहिले. त्याच्यामुळे एक जो मस्तपैकी आनंद वाटतो आपल्याला. अशी लोक फारच कमी आहेत, तर कसं काय मग सांगा? नाही, प्रत्येकाने आनंद कशात घ्यायचा हा त्याचा आनंद आहे. प्रत्येकाचा आनंद कसा आहे की त्याच्यामध्ये वाटतं पैसे जास्त मिळायला पाहिजे. पैसे मिळत राहतात तुम्हाला, तुम्ही तुमचं काम करत राहा, पैसे येत राहतात. व पैशासाठी आपण काम करतो असं, आनंद घेण्यासाठी फार मोठं आहे. आनंद सगळ्यात मोठा घ्यायचा आणि तो आनंद तुम्हाला मिळत राहिला पाहिजे. कोविडमध्ये लोकांनी ऑक्सिजनसाठी लोक तरपडत होते. मी तर म्हणलो अशा झाडामध्ये मी 2 महिने इथं थांबलो. आम्ही इथं जवळजवळ 15-20 लोक इथं कामगार वगैरे सगळे असतात. इथं आरामशीरमध्ये सगळे लोक राहिले, कोणाला कोविड झालं नाही, कोणाला काही झालं नाही. आणि एवढी 4000 झाडे, समजा इथं ऑक्सिजनचं प्रमाण किती मोठे असणार आहे. बरोबर, म्हणजे नैसर्गिक 7 ते 8,000 झाडामध्ये ऑक्सिजनचं जर प्रमाण जर काढलं आपण, तर आपण निसर्गाचं काम करतोय ना. बरोबर.
आणि जे लोक ऑक्सिजन विना म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये खूप मी प्रॉब्लेम. तर म्हणतो अशांना कोणाला त्रास होत असेल ना त्यांनी इथं 1 महिनाभर येऊन मस्तपैकी फिरत राहा, खा राहा, मस्तपैकी मजा करा, झाडामध्ये फिरा, नैसर्गिक याच्यामध्ये फिरा, तुमची तब्येत एकदम ओके होईल. बरोबर. आणि आता तुमच्याकडे आता तुम्ही इथं शेतामध्ये आला फिरता, तुमचं कामगारावर पण एवढं असं स्ट्रिक्टली वागणं नसतं दबावाखाली, तर ते कसं तुम्ही मॅनेजिंग करता? नाही, काय होतं बेसिकली कामगार वर्ग वगैरे जे तर माझा धंदा जो आहे, मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये, माझ्याकडे जवळजवळ तसे 800-900 लोक कामं करतात आणि आपण स्वतः त्याच्यामध्ये काम करत होतो पूर्वीच्याला. म्हणजे आपण लेबर पासून आपण ह्या इथपर्यंत येऊन पोहोचलेले, शून्यातून आपण केलेले. त्यामुळे प्रत्येक माणसाला तो पण माणूस आहे, आपण पण माणूस आहे. आपण जे खातो तो खातो, त्यामध्ये भेदभाव ठेवायचा नाही. आपण मालक नौकर याचे भेदभाव न ठेवता आपण वागायचं, सगळे लोक व्यवस्थित राहतात. बरोबर. आता तुम्ही त्यावेळेस बोलताना मला सांगितलं की तुमच्या मंडईला हे आवडत होतं, तुमच्या वाईफला हे शेती आवडत होती म्हणून तुम्ही ही एक बाग केली. तर आज तरुणांना तुम्ही कपल आता तुम्ही आहात, तर त्यांना काय सल्ला असेल तुमचा? त्यांना मी सांगतो की बा तुमच्याकडे जे काय क्षेत्र असेल, घरापाशी असेल, कुठं असेल, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे स्वतःचे ऑर्गॅनिकमध्ये जे काय घरामध्ये पालेभाज्या खायच्या असेल त्या ऑर्गॅनिकमध्ये पिकवा. कुंडीमध्ये करा, कुंडीमध्ये पण तुम्ही करू शकता. तुमच्या घरामध्ये 10 कुंड्या जर झालं तर 10 भाज्या पण होऊ शकतात. लागतात किती? 4 माणसाला भाजी लागते किती? तर त्याच्यामध्ये तुम्ही जर केली तर फार आनंद आणि चांगलं खायला मिळेल. जे तुम्ही बाहेर केमिकल टाकलेले खाता किंवा बाकीचं खाता, तर तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये भाजीपाला खाताल तेवढं खावा. त्याच्यामध्ये बाकीचं काही नाही, फक्त भाजी भाकरी जर खाल्ली तरी माणूस सुखी राहतो. तुम्हाला काय बेकरी प्रोडक्ट खायची गरज नाही आहे, पिझ्झा खायची गरज नाही आहे, हे खायची गरज नाही. पण हे जे तुम्ही खाताल ना, हे तुम्हाला सगळ्यात आनंदाचं आहे. नैसर्गिक आहे ते नैसर्गिक आहे. परमेश्वराने जे नैसर्गिक दिले ना त्याच्याप्रमाणे नैसर्गिक राहायचं. बरोबर आहे. आणि आता ह्याची किंमत कधी कळते? ज्यावेळेस आपण बाहेरचं खातो आणि त्याचा आपल्याला त्रास जाणवतो. ज्यावेळेस आपण नैसर्गिक खातो त्याचा कधीच त्रास जाणवत नाही, आपल्याला त्याची एक सवय लागून जाते. पण बाहेरचे बेकरी प्रोडक्ट असतील, त्यानंतर रासायनिक खत वापरून केलेले, ते ज्यावेळेस आपण खातो त्याच्यातून आता तुम्ही बघितलं असेल हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ह्यामध्ये आहे आता बरेच दुधामध्ये पण बरेच भेसळ होते. आता तुम्ही हे सगळं ऑर्गॅनिक केलं, त्यासाठी तुमचं खूप खूप म्हणजे आमच्या चॅनलतर्फे अभिनंदन. आता आम्ही इथं पण इथून आमचं दूध आम्ही घरी घेऊन जातो. आमची पोरं इथलचं दूध असल्याशिवाय पित नाही. बरोबर. रोज आमचं दूध इथून घरी येतं दूध. आणि त्यांचे शाळेतले मित्र पण सगळे जे आहेत त्याचं आमचं 25-30 लिटर दूध निघतं, ते आम्ही सगळे त्यांना हे करतो. आता पुढं ह्या फार्ममध्ये तुम्ही काय काय बदल करणार? ह्या फार्मिंगमध्ये माझा एक आहे की टुरिझम चालू करायचं, लोकांना दाखवलं पाहिजे. का तर आजकाल शेतकऱ्यांच्या जे शाळेमध्ये पोरं आहेत त्यांना आंबा कुठं येतो हे माहिती नाही, शेंगा कुठं उगवतात ते माहिती नाही. ते पोरांना माहिती व्हायला पाहिजे. बरोबर. सिटीतल्या पोरांना माहिती. आज जर तुम्ही सिटीमध्ये गेलं तर आपण झाडाला दगड मारायचं म्हटलं तरी आपल्याला जागा नाहीये. पूर्वीच्याला कसं होतं की आपण दगड मारून आंबा पाडायचो. बरोबर. आता ते नाहीये. झाडावरती चढायला पोरांना शिकवलं पाहिजे, खेळायला शिकवलंय, मातीमध्ये बिगर चपलेचं मातीमध्ये चालवायला फिरवलं पाहिजे पोरांना. तर ती एक मातीशी नाळ आपली त्या बारकाल्या पोरांना जोडली की नैसर्गिक जे आहे ना ते नैसर्गिक आपोआप त्या पोरांच्या मध्ये उतरतो. बरोबर. तर शेवटचा काय सल्ला असाल तुमचा? काय नाही, माणसाने नैसर्गिक पद्धतीमध्ये राहणे, नैसर्गिक पद्धतीने जगणे, परमेश्वराने जे नैसर्गिक दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे जगा, आनंद घ्या, आनंदी राहा आणि कुठल्याही केमिकलचे कुठलेही खाऊ नका. ऑर्गॅनिकमध्ये जे काय तुम्हाला मिळतं तेवढं खावा. घरोघरी प्रत्येकाने 10-10 कुंड्यामध्ये भाजीपाला लावला तरी त्याच्यामध्ये घरप्रपंच आरामशीरमध्ये बचत पण होऊ शकते आणि चांगलं खायला पण मिळू शकते. तर सर, तुम्ही खूप वेळ काढून मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप आभार. आता तुम्ही जे ऑर्गॅनिक फार्म चालवताय असाच पुढे चालवा. यामध्ये अजून बरेच जे फ्रूट आहेत ते पण तुम्ही यामध्ये लावा आणि ज्यांना खायचं आहे ऑर्गॅनिक त्यांना ते तुम्ही नक्कीच पुरवा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.